नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. यंदाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. डान्सबार संबंधीच्या आपल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची कानउघाडणी. भारत चीन यांच्या संरक्षण मंत्र्यात चर्चा. चीनबरोबरच्या संबंधांना भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मनोहर पर्रीकर यांचं प्रतिपादन. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातला मुद्दा सुषमा स्वराज यांच्याकडून चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडे ठामपणे उपस्थित. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर सलग 17व्या महिन्यातही उणेच. राज्यातल्या 6 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर. 1151 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू. आणि भारताची दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. जिम्नॅस्टिक्ससाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय खेळाडू. आता सविस्तर वृत्त. यंदाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात वितरित होणाऱ्या मद्याच्या बाटल्यांवर ट्रॅक अँड ट्रेस सुविधेसह होलोग्राम लावण्याचा निर्णय आज झाला. बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञांच्या नियुक्तीचा अध्यादेश पुन्हा काढण्यावरही मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. अनियमित तसंच बेकायदेशीर कामकाजामुळे अडचणीत आलेल्या सहकारी बँकांच्या संचालकांना अपात्र ठरवण्याचा अध्यादेशही पुन्हा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. डान्स बार संबंधी दिलेल्या निर्देशांचं पालन न केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला फटकारलं. अटींची पूर्तता करणाऱ्यांना डान्स बारचे परवाने 14 दिवसात द्यावे असे आदेश न्यायालयानं 2 मार्चला दिले होते. मात्र राज्य सरकारनं आदेशांची अंमलबजावणी न केल्यामुळे न्यायालयानं सरकारची कानउघाडणी केली. चीनबरोबरच्या संबंधांना भारत सर्वोच्च प्राधान्य देत असून हे संबंध अधिक विकसित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलंय. पर्रीकर 5 दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून आज त्यांनी चीनचे संरक्षण मंत्री जनरल चँग क्वॅकॅन यांची बीजिंग इथं भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पर्रीकर यांच्या भेटीनं धोरणात्मक परस्पर विश्वास अधिक वृद्धिंगत होईल अशी आशा चँग यांनी व्यक्त केली. याआधी चीनच्या लष्करी मुख्यालयात पर्रीकर यांचं स्वागत करण्यात आलं. घुसखोरीच्या घटना, सीमारेषेजवळचा तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं संबंधित कराराची अंमलबजावणी या मुद्द्यांवर उभय देशाच्या संरक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चीनचे पंतप्रधान ली केक्वियांग यांचीही पर्रीकर भेट घेणार आहेत. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्रसंघानं दहशतवादी म्हणून जाहीर करावं यासाठीच्या भारताच्या प्रयत्नात चीननं खोडा घातल्याचा मुद्दा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडे उपस्थित केला. भारत, चीन आणि रशिया या 3 देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची मॉस्को इथं बैठक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वराज यांनी आज चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वँग यी यांच्या समवेत द्विपक्षीय चर्चा केली. त्यावेळी त्यांनी हा मुद्दा ठामपणे उपस्थित केल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. इतर अनेक मुद्द्यांबरोबरच मसूद अझहरचा मुद्दाही उपस्थित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मसूद अझहरला दहशतवादी म्हणून जाहीर करण्याबाबतच्या आवश्यकता पूर्णता होत नसल्याचा दावा चीननं संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्बंध विषय समितीकडे करत भारताच्या याबाबतच्या मागणीला अटकाव केला आहे. दोन्ही देशांनी परस्पर संबंध अधिक व्यापक करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज वँग यांनी व्यक्त केली. बँकांचं हजारो कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात गेलेल्या उद्योगपती विजय मल्ल्यांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याबाबत मुंबईतल्या विशेष न्यायालयात न्यायाधीश PR भावके यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. IDBI बँकेचे 900 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे कर्ज बुडवल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं केलेले आरोप चुकीचे असल्याचं किंगफिशर एअरलाइन्सचे वकील प्रणव बडेका यांनी न्यायालयात सांगितलं. IDBIकडून किंगफिशर एअरलाइन्ससाठी कर्जाऊ घेतलेल्या 950 कोटी रुपयांपैकी 430 कोटी रुपये मल्ल्यांनी परदेशात मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचा आरोप सक्तवसुली संचालनालयानं याचिकेत केला होता. आतापर्यंत 3 वेळा समन्स बजावूनही मल्ल्या हजर राहिलेले नाहीत आणि तपास कार्यात सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावावं अशी याचिका सक्तवसुली संचालनालयानं केली आहे. त्यावर आता कोर्टात सुनावणी सुरू असून त्यानंतर निकाल देण्याची शक्यता आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर सलग 17व्या महिन्यातही उणे राहिला.
डाळींसह काही खाद्यान्न महागली असली तरीही मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर उणे 0.85% राहिला. फेब्रुवारीतल्या उणे 0.91% या दरात मार्चमध्ये थोडी वृद्धी झाली आहे. नोव्हेंबर 2014 पासून सलग 17 महिने हा चलनवाढीचा दर उणे राहिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार संवेदनशील असून त्यांच्या कल्याणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वतोपरी पावलं उचलण्यात येत असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटलं आहे. ग्राम उदयातून भारत उदय या अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातल्या विहिले या गावात ग्राम किसान सभेला ते आज संबोधित करत होते. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेवर सरकार युद्धपातळीवर काम करत असून जिल्हानिहाय सिंचन आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत 345 जिल्ह्यांसाठी सिंचन आराखडा तयार झाल्याची माहिती त्यांनी दिली. मृदा आरोग्य कार्ड, ई मंडी, पीक विमा यासह शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीच्या विविध योजनांची माहिती राधामोहन सिंह यांनी यावेळी दिली. राज्यातल्या 6 नगरपंचायती आणि 1151 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. सिंधुदुर्गातल्या बहुचर्चित कुडाळ नगरपंचायतीवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी काँग्रेसला सर्वाधिक 9 जागा मिळाल्या असून शिवसेना 6 आणि भाजपा तसंच अपक्षाला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला. माढा नगरपंचायतीच्या एकूण 17 पैकी 11 जागा पुरस्कृत साठे गटाला, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर काँग्रेस आणि अपक्षांना प्रत्येकी 1 जागा मिळाली आहे. मोहोळ नगरपंचायतीवर सर्वाधिक 6 जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. भाजपाला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 तर काँग्रेसला 2 आणि रमेश बारसकर आघाडीला 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. माळशिरस नगरपंचायतीचे सर्व निकाल जाहीर झाले असून तुकाराम देशमुख गट आणि संजीवनी पाटील गटानं प्रत्येकी 5-5 जागांवर विजय मिळवला आहे. मिलिंद कुलकर्णी गटाला 4, माणिक वाघमोडे गट आणि अपक्षांना मिळून 3 जागा मिळाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या लोहारा नगरपंचायतीत शिवसेनेला 9, राष्ट्रवादी काँग्रेसला 4, काँग्रेसला 3 तर अपक्षाला 1 जागा मिळाली आहे. भाजपाला मात्र एकाही जागेवर विजय मिळाला नाही. सातारा जिल्ह्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं 8 जागांसह वर्चस्व मिळवलं आहे. काँग्रेसला 6, भाजपाला 2 आणि अपक्ष उमेदवाराला 1 जागा मिळाली आहे. देशाला आजच्या काळात ऐक्याची गरज असून त्यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षातल्या विविध गटांनी एक होऊन काम करायला हवं असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं. ते काल पुण्यात बोलत होते. देशाच्या विकासासाठी शेतीचा विकास आवश्यक आहे. पाणी अडवा पाणी जिरवापेक्षा जलसिंचन वाढवणं काळाची गरज आहे असं ते म्हणाले. दलितांनी माओवाद किंवा नक्षलवादाकडे वळण्यापेक्षा आंबेडकरवादाकडे वळावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंतीनिमित्त 26 जानेवारीपासून कन्याकुमारीहून सुरू झालेल्या भारत भीम यात्रेचा समता रथ काल पुण्यात दाखल झाला. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. जोपर्यंत या देशात राज्यघटना आहे तोपर्यंत कोणीही या देशाचं काहीही वाईट करू शकत नाही असं आठवले यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यात दारू उत्पादन बंद करण्याचा सरकारचा निर्णय योग्य आहे. पिण्याचं पाणी दारूच्या उत्पादनासाठी वापरणं चुकीचं आहे असं ते म्हणाले. देशाला विकासाच्या दिशेनं घेऊन जायचं असेल तर शेती आणि पाण्याची सुविधा वाढवली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं जादूटोणा विरोधी कायद्यानंतर आता सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला आहे. त्यामुळे राज्यातल्या सामाजिक बहिष्काराला आता खऱ्या अर्थानं मूठमाती मिळणार आहे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकारी अध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं. राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आभार मानले. समाजात लोकांना वाळीत टाकणं, त्यांच्यावर अत्याचार करणं यामुळे अनेकांनी आत्महत्या केल्या. अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर यांनी जात पंचायतीस मूठमाती अशी मोहीम सुरू करून सरकारनं याविरोधात कायदा करावा अशी मागणी केली होती. अखेर त्याला यश आलं आणि हा कायदा संमत झाला असं पाटील म्हणाले. बहिष्कार आणि वाळीत टाकण्याच्या प्रश्नामुळे गेली 2 वर्ष रायगड जिल्हा ढवळून निघाला आहे. जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात तर आता कुटुंबाऐवजी संपूर्ण वाडीच वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे चक्क विठ्ठलाचं दर्शन दुर्लभ झालं आहे.
सामाजिक बहिष्कार विरोधी विधेयक विधिमंडळात नुकतंच संमत झालं। या कायद्यामुळे अशा प्रकारांना नक्कीच चाप बसू शकेल। रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातल्या वलंग गावातल्या विठ्ठलवाडी या वाडीत विठ्ठलाचं मोठं मंदिर आहे। धाडवे महाराजांनी सुरू केलेल्या वारकरी पंथाचा हरिनाम सप्ताह म्हणजे आजूबाजूच्या 24 ते 25 गावांसाठी मोठी पर्वणीच असते। गेला आठवडाभर सुरू असलेल्या या सप्ताहाचा आज अखेरचा दिवस आहे। आज आणि उद्या गावातून पालखी फिरते। त्यासाठी महिलांची रांगोळीची, पुरुषांची हरिनाम प्रवचनासाठी जमवाजमव अशी लगबग दरवर्षी सुरू असते। यंदा मात्र या उत्सवाला गालबोट लागलंय। या 24 गावांच्या कुणबी समाजाच्या ओवळे गटानं यावर्षी काही किरकोळ कारणावरून सुमारे 80 ते 85 घरं असलेल्या विठ्ठलवाडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि इतर गावांमध्ये हा निरोपही पाठवला। सप्ताहाचा सुरू झाला आणि आमच्या आजूबाजूची गावकरी मंडळी जी काही जागरणाला येत होती, कीर्तनाला ऐकायला येत नव्हती, यायची ती ह्यावेळी कुणी आलेली नाही। चौकशी थोडीफार केली त्यावेळी मला माझ्या निदर्शनास आलं की गटाची या ओवळे गटाच्या 22 गावांची 21 गावांची मीटिंग झाली आणि त्या दृष्टीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे की विठ्ठलवाडीमध्ये सप्त्याला कोणी जायचं नाही, देणगी द्यायची नाही आणि जर कोण गेला तर त्या गावाला पकडणार। पदाधिकारी काही निर्णय घेतात आणि तो कार्यकर्त्यांच्यावर लादतात। सर्वसामान्यपणे भोळा वाबडा समाज आणि या भोळ्या वाबड्या समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे आपले विचार त्यांच्यावर लादत असतात। जात पंचायतीचा हा जो न्याय देण्याचा प्रकार आहे तो जसा जागोजागी बंद होत आलेला आहे तसा तो कायमचा या महाड तालुक्यामध्ये पण बंद व्हायला पाहिजे, ही माझ्यासारख्याची प्रामाणिक इच्छा आहे। याच ओवळे गटानं 6 महिन्यांपूर्वीपासूनच निंभावे गावातल्या एका वाडीवरही बहिष्कार टाकल्यानं इथल्या तरुणांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं आहे। विठ्ठलवाडीतल्या माहेरवाशींना याचा सर्वात जास्त धक्का बसला। बहिष्कारामुळे त्यांना आपल्या माहेरच्याच गावातल्या देवाचं दर्शन घेणं कठीण झालंय, तर आपल्या सासरी येणाऱ्या या उत्सवातल्या पालखी सोहळ्यात ओटी भरणारच असा पण या गावातल्या महिलांनी केला आहे। त्यामुळे 5 महिलांना ओटी भरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणावरच जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेईल हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पण या धार्मिक वातावरणाचा परिणाम इथल्या ग्रामस्थांवर कसा होत नाही हे एक आश्चर्यच आहे। धनगर समाजाला राज्य सरकारकडून आरक्षण मिळण्याची शाश्वती नाही असं निवृत्त पोलीस आयुक्त मधु शिंदे यांनी सांगितलं। कोल्हापुरात महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन संस्थेच्या वतीनं धनगर आदिम जमात एक शास्त्रशुद्ध प्रबोधन या विषयावर काल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते। आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी धनगर समाज पात्र आहे, यासाठीचे पुरावेही आमच्याकडे आहेत असं त्यांनी सांगितलं। हे आरक्षण मिळवण्यासाठी धनगर समाज बांधवांनी बळ द्यावं असं आवाहन शिंदे यांनी यावेळी केलं। वाशिम शहरातल्या अनेक पुरातन वास्तूंचे अवशेष सध्या शेवटची घटका मोजत आहेत। प्राचीन काळात वाकाटक राजवटीची राजधानी असलेलं वास्तगुल्म म्हणजेच आत्ताचं वाशिम शहर, याच शहरातला शेकडो वर्षांपूर्वीचा दारिद्र्यहरण तलाव कचरा आणि घाणीमुळे पूर्ण बुजून गेला होता। मात्र आता शहरातल्या अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून लोकसहभागातून या तलावांच्या खोलीकरणासह सौंदर्यीकरणाचं कामही हाती घेण्यात आलं आहे। या कामात अनेक जागरूक नागरिक आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले आहेत। या तलावातल्या खोलीकरणामुळे लाखो लिटर पाणी यात साठवता येऊ शकेल आणि त्याचा फायदा जवळपासच्या विहिरी आणि कूपनलिकांना होईल। तसंच तलावातला गाळ शेतजमिनीत टाकण्यात येत असल्यानं शेकडो एकर जमिनीची सुपीकता वाढू शकेल। नारायणबाबा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे। ही बाब नागरिकांच्या जेव्हा लक्षात आली तर विविध संस्था, संघटना आणि नारायणबाबा भक्त मंडळाच्या वतीने लोकसहभागातून हे गाळ काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। शहरातील, तालुक्यातील इतरही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आहे आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये जलसंधारणाचं काम हे चांगल्या प्रकारे होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी गाळ काढण्याच्या कामामध्ये जास्तीत जास्त सहभाग द्यावा अशी प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो। सिंचन आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे साताऱ्यातल्या कोयना धरणातल्या पाणीसाठ्यानं तळ गाठला आहे। कोयना धरणात सध्या 31.74% म्हणजेच 33.41 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच काळात कोयना धरणात 56.44% म्हणजेच 59.40 टीएमसी पाणीसाठा होता। सध्या पाण्याचे जे नियोजन आहे ते पश्चिमेकडे वीज निर्मितीसाठी दिवसा
5.01 दलघमी म्हणजेच 0.18 TMC पाणी लागते. तसेच पूर्वेकडे सिंचनासाठी 3.53 दलघमी म्हणजे 0.12 TMC पाणी म्हणजे दररोज वापर होत आहे. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादानं पूर्वेकडच्या सिंचन प्रकल्पांसाठी निर्धारित केलेला पाणीसाठा संपुष्टात आला आहे. पाऊस पडेपर्यंत व्यवस्थापनाला पाण्याच्या नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर वीज निर्मितीच्या पाण्यात कपात होण्याची शक्यता आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शब्द न पाळणाऱ्या राज्य सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी मराठा समाजानं सज्ज राहावं असं आवाहन स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख नितेश राणे यांनी केलं आहे. काल हिंगोली इथल्या गांधी चौकात आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातलं सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार कारभार करत असल्याचा आरोप राणे यांनी केला. या मेळाव्याला माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार भाऊराव पाटील यांच्यासह मराठा समाजाचे अनेक नेते उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या धानोरा मोत्या इथं जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी स्वतः छापा घालून काल अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई केली. यावेळी गोदावरी पात्रातून मोटारद्वारे ओल्या वाळूचा उपसा सुरू होता. छाप्यात वाळूसह मोटार, एक जेसीबी मशीन, 2 ट्रक, पाईपलाईन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात वाळू माफियांकडून गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. त्याविरोधात जिल्हा प्रशासनानं व्यापक मोहीम सुरू केली आहे. हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन यासंबंधी देशातल्या जनतेमध्ये जागृती व्हावी यासाठी केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान आणि पृथ्वी विद्वान मंत्रालय, रेल्वे मंत्रालय तसंच पर्यावरण मंत्रालयाच्या वतीनं विज्ञान एक्सप्रेस प्रदर्शनी सुरू करण्यात आली आहे. ही एक्सप्रेस नुकतीच बुलढाणा जिल्ह्यातल्या जळंब रेल्वे स्थानकावर पोहोचली. या प्रदर्शनात अत्याधुनिक विज्ञानाचे प्रयोग आणि पर्यावरण संवर्धनासाठी करावयाची उपाययोजना प्रदर्शित करण्यात आली आहे. परिसरातले नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं या विज्ञान एक्सप्रेसला भेट देत आहेत. तिथल्या नागरिकांना आजही दिवसभर ही एक्सप्रेस पाहता येणार आहे. पर्यावरण विभागाच्या या सायन्स ट्रेनने जे आम्हाला शाळेमध्ये नॉलेज मिळत नाही ते सर्व नॉलेज आम्हाला दिले. यामध्ये त्यांनी ॲडॉप्टेशनचे महत्त्व सांगून पर्यावरण आपण आपल्या सोयीनुसार कसे मेंटेन करायला पाहिजे ते शिकवले. सायन्स एक्सप्रेस हे 16 डब्यांचे चालते फिरते प्रदर्शन असून 11 डब्यांमध्ये मुख्य प्रदर्शनी आहे. 1 डब्यामध्ये किड झोन, बालविभाग आहे आणि 1 डब्यांमध्ये एक प्रयोगशाळा दाखवलेली आहे जिथे 6वी ते 10वी कक्षाची पोरं सहभाग घेऊ शकतात आणि विविध प्रयोग करू शकतात. 109 वर्षांची परंपरा लाभलेल्या भंडारी समाजाच्या हेटकरी या मासिकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल मुंबईत एका विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विविध क्षेत्रात विशेष कार्य करणारे सिने अभिनेते रमेश भाटकर, सतीश पुळेकर, नाट्य निर्माता प्रसाद कांबळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वयाची 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांना रमेश भाटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. गवाणकर यांच्या हस्ते यावेळी एका स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. जम्मू काश्मीरमधल्या हंडवाडा इथं कथित छेडछाड केल्याप्रकरणी मुलीचा जबाब काल मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आला. लष्कराच्या कोणत्याही जवानानं आपल्याबरोबर गैरवर्तन केलं नाही असा जबाब या मुलीनं दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जबाब देण्याच्या वेळी मुलीचे वडील देखील उपस्थित होते आणि त्यांचा जबाबही नोंदवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान कुपवाडा जिल्हा वगळता श्रीनगर आणि इतर भागातलं जनजीवन पूर्वपदावर आलं आहे. तसंच श्रीनगरमधली संचारबंदी उठवण्यात आली आहे. दक्षिण अमेरिकेतल्या इक्वेडोर इथं शनिवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपातल्या बळींची संख्या 272 वर पोहोचली आहे. 7.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे हजारो नागरिक अजूनही गाडले असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दशकातला इक्वेडोरमधला हा सर्वात विनाशकारी भूकंप असून इथल्या 6 प्रांतांमध्ये आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली असून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. महिलांच्या रिदमिक जिम्नॅस्टिक प्रकारात तिनं उत्तम कामगिरी केली असून त्या बळावर त्रिपुराच्या या खेळाडूनं आपली ऑलिम्पिक वारी पक्की केली. आता हवामान वृत्त. विदर्भात बहुतांश ठिकाणी तापमान 44 ते 45 अंश सेल्सिअसच्या आसपास असून पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. डान्सबार संबंधीच्या आपल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारची कान उघाडणी. भारत चीन यांच्या संरक्षण मंत्र्यात चर्चा. चीनबरोबरच्या संबंधांना भारताचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मनोहर पर्रीकर यांचं प्रतिपादन. जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर संदर्भातला मुद्दा सुषमा स्वराज यांच्याकडून चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांकडे ठामपणे उपस्थित. घाऊक किमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर सलग 17व्या महिन्यातही उणेच. राज्यातल्या 6 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर. 1151 ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू. आणि भारताची दीपा कर्माकर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र. जिम्नॅस्टिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय खेळाडू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.